बघा काल घेतले होते 2-3 टॉपिक, परंतु काल रेकॉर्डिंग का झालं नाही काय माहिती. परत ते टॉपिक घेते मी. शेकडेवारी. शेकडेवारी म्हणजे काय तर 100 पैकी आपण किती घेतो. म्हणजे समजा X% सांगितलं असेल. X% म्हणजे काय तर 100 पैकी X म्हणजे काय असणार आहे X%. 12%, 25% म्हणजे काय असणार आहे 100 पैकी 25 भाग. म्हणजे काय असणार आहे हे 25%. एखाद तुम्हाला टक्के दिले, समजा 18% दिला असेल तर त्याचं रूपांतरित कसं होतं 18/100. बघा एखादी संख्या दिली असेल किंवा एखादी टक्केवारी दिली असेल आणि त्याला अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं असेल तर त्यावेळी काय करतो आपण या पद्धतीनं 18% दिला असेल तर 18/100 म्हणजेच काय 0.18 किंवा अपूर्णांकामध्ये काय येणार आहे 9/50 हा येणार आहे अपूर्णांक. तसंच 25% दिलेत. 25% म्हणजेच काय लिहितो आपण 25/100 म्हणजेच काय हा येणार आहे हा अपूर्णांक 1/4 किंवा 0.25 हे काय येणार त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर. मग तुम्हाला 37.5 असे टक्के दिलेत आणि त्याचं रूपांतर करायचं अपूर्णांकामध्ये. हे काय येणार आहे 37.5/100 म्हणजेच येणार आहे 3/8 किंवा 0.375. हे झालं त्याचं दिलेल्या टक्केचं अपूर्णांकामध्ये रूपांतर. जर अपूर्णांक दिला असेल तर त्याचं टक्केमध्ये कसं रूपांतर करायचं हे पण बघूया. समजा एक अपूर्णांक दिले तुम्हाला 1/5 आणि त्याचं टक्क्यामध्ये रूपांतर करायचं. त्यावेळी काय करायचं ह्याला दिलेल्या अपूर्णांकाला 100 ने गुणायचं. ह्याला 100 ने गुणल्यानंतर काय येणार आहे 20%. आलेले हे काय असणार आहे टक्के. अपूर्णांकाला जेव्हा जर 1/8 दिला अपूर्णांकाला जेव्हा 100 ने गुणतो तेव्हा येणारी संख्या काय असते टक्केमध्ये असते. ठीक आहे. हे दिलेल्या टक्केचं अपूर्णांकामध्ये रूपांतर किंवा अपूर्णांकाचं टक्केवारीमध्ये रूपांतर हे झालं. आता एक्झाम्पल कसे असतील ह्याच्यावरचे ते बघू आपण. 1200चे 15%. 1200चे 15% बरोबर किती हा प्रश्न आहे. त्यावेळी काय करतो जेव्हा गणितामध्ये चा, ची, चे हे शब्द येतात त्यावेळी तिथं आपण काय करत असतो तर गुणाकाराची क्रिया घेत असतो. 1200 गुणिले 15 टक्के कसं लिहितो 15% म्हणजेच 15/100. हे 2 शून्य हे 2 शून्य जाणार आहेत येणार काय 12 गुणिले 15 म्हणजेच 180. तर 1200चे 15% किती येणार आहेत 180. त्याच पद्धतीनं 18चे 18% 18चे 18% काढायचे आहेत आपल्याला. 18चे 18% किती येणार आहेत तर 18 गुणिले 18/100. 18 गुणिले 18/100 म्हणजेच काय येणार आहे 18 गुणिले 18 भागिले 100 म्हणजेच 18चा वर्ग 324/100 म्हणजेच किती येणार आहे 3.24. 18च्या 18% किती येणार आहेत तर 3.24 असणार. ठीक आहे. हे झाले एकदम साधे एक्झाम्पल. त्यानंतर बघा तुम्हाला दिलेला आहे एक्झाम्पल एक 2400 पैकी 144. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के. म्हणजे किती टक्के. 2400 पैकी 144. हे लिहित असताना अपूर्णांकामध्ये आपण कसं लिहितो 144/2400 आणि अपूर्णांकाचं आपल्या टक्क्यामध्ये रूपांतर करत असताना काय करत असतो तर त्याला 100 ने गुणत असतो. 2400 पैकी 144 लिहिताना अपूर्णांकामध्ये कसं लिहितो 144/2400 आणि त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना काय करत असतो त्या अपूर्णांकाला 100 ने गुणत असतो. म्हणजेच काय येणार आहे हे 2 शून्य गेले 144/24 म्हणजेच 6%. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के येणार आहे 6%. तसंच बघा 2.5 किलोग्रॅम पैकी 50 ग्रॅम. 50 ग्रॅम म्हणजे किती टक्के 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती असतात तर 2500 ग्रॅम असतात. त्यापैकी 50 ग्रॅम आहेत. त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर काय झालं 50/2500.
ह्याचं टक्क्यामध्ये करायचं रूपांतर म्हणजे त्याला 100 ने गुणतो. हे 2 शून्य हे 2 शून्य जाणार आहेत. म्हणजे 50/25 म्हणजेच किती येणार आहेत तर 2%. 2.5 किलोग्रॅम पैकी 50 ग्रॅम म्हणजेच काय असणार आहे तर 2.2%. आणखी एक एक्झाम्पल आहे 3/35 हे 5/7 शेकडा किती? 3/35 हे 5/7 शेकडा किती? 3/35 हे म्हणजे 3/35 हा 5/7 काय आहे भाग आहे. ते भाग लिहित असताना आपण अपूर्णांकामध्ये कसं लिहितो 3/35 भागिले 5/7 म्हणजे 5/7 भागाचा 3/35 हा एक भाग आहे. तर त्याचे काय करायचे आपल्याला शेकडा काढायचे. बघा हे गुणाकार लिहित असताना कसं लिहितो आपण 3/35ला आपण 5/7 ने भाग दिला म्हणजे ह्याचा काय करत असतो उलट गुणाकार करत असतो. गुणिले 100 म्हणजेच किती येणार आहे 7 एके 7 7 पाचा 35 5 पाचा 25 25 चोक 100 3 गुणिले 4 म्हणजेच किती येणार आहे 12%. 3/35 हे 5/7 शेकडा किती आहेत 12%. आणखी एक्झाम्पल येतो एक्सचे 7%. एक्सचे 7% बरोबर 126 आहे तर एक्स बरोबर किती? हा प्रश्न आहे. एक्सचे 7% म्हणजे एक्स गुणिले 7/100 बरोबर किती आहे 126. तर एक्स बरोबर काय येणार आहे एक्स बरोबर 126 गुणिले 100 भागिले 7 हे 7 ने भाग जातो बरोबर 1800. एक्सची किंमत किती येणार आहे एक्स बरोबर 18. त्यानंतर आहे 3 किलोग्रॅमचे 2.12% म्हणजे किती ग्रॅम? 3 किलोग्रॅमचे ग्रॅम किती असणार आहेत 3000. 3000 ग्रॅम गुणिले 2.12%. 2.12% म्हणजे काय असणार आहे 2.5%. टक्के कसं लिहितो आपण 3000 गुणिले 2.5 भागिले 100 म्हणजे हे काय येणार आहे 1000. याचा पॉईंट काय केला आपण 2.5 मधला पॉईंट काय केला छेदस्थानी घेतलं हे आले 1000. हे 3 शून्य हे 3 शून्य गेले म्हणजेच काय आले 3 गुणिले 25 म्हणजेच 75 ग्रॅम. 3 किलोग्रॅमचे 2.5% म्हणजे किती येणार आहेत 75 ग्रॅम. यमचे 18% बरोबर 450. यमचे 18% बरोबर 450 तर यम बरोबर किती? यमचे 18% म्हणजे यम गुणिले 18/100 बरोबर 450. तर यम बरोबर किती येणार आहे 450 गुणिले 100 भागिले 18. हे काय 9 2 18 50 25 म्हणजेच 2500. यम बरोबर किती येणार आहे 2500. असे कसे 1.14% ह्याचं गुणोत्तरात लिहा. हे गुणोत्तरात लिहा.
गुणोत्तरात लिहा. बघा 1,1/4. 1/4 म्हणजे काय असतो? 0.25. बरोबर, 0.25. 1.25% हे गुणोत्तरात लिहायचं. 1.25 भागिले काय लिहिणार? 100. आता इथं काय आहे? अंशामध्ये दशांश चिन्ह आहेत. तर काय करायचं? त्याचे छेदामध्ये शून्य देऊन टाकायचे. 2 दशांश स्थळ आहेत, तर खाली काय करायचं? 2 शून्य लिहायचे. हे काय येणार आहे? 125 आणि इथं काय येणार आहे? 80. 125 हे 8000 आणि हे शून्य आहे असं, म्हणजेच 1/80. हे गुणोत्तरात काय येणार आहे? 1:80. 1,1/4% म्हणजे हे गुणोत्तरात कसं लिहितो? 1:80. त्यानंतर आहे 1540% बरोबर xचे 8% आहे. तर xची किंमत काढायची. तर x बरोबर किती? 1540% आणि xचे 8% बरोबर आहेत. तर xची किंमत काढायची. 1540% म्हणजे काय असणार आहे? 1500 गुणिले 40/100 बरोबर. xचे 8% म्हणजे x गुणिले 8/100. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हा जो 8/100 आहे हा अपूर्णांक काय करायचा? डाव्या बाजूला घेऊन यायचा. काय येणार आहे? 1500 गुणिले 40/100 गुणिले 100/8 बरोबर काय असणार आहे? x. हे 100ला 100 जाणार आहेत. 8 1 8, 8 5 40 म्हणजे 1500 गुणिले 5 बरोबर काय असणार आहे? x. तर x ची किंमत किती येणार आहे? x बरोबर 7500. त्यानंतर आहे 24% वजा 6% गुणिले 4% बरोबर x. तर x बरोबर किती? हा प्रश्न आहे. एकतर गुणोत्तरात असेल, पूर्णांकामध्ये असेल किंवा पॉईंटमध्ये असेल त्याचं उत्तर. 24% म्हणजेच 24/100 वजा 6% म्हणजे 6/100 गुणिले 4% म्हणजे 4/100. हे काय येणार आहे? 24/100 वजा 24/10,000. तर दोन्हीचा छेद सारखा पाहिजे. 24/100ला काय करावं लागेल? 100ने गुणावं लागेल. म्हणजेच 2400 भागिले 10,000 वजा 24/10,000 म्हणजेच किती येणार आहे? तर 2376 भागिले 10,000 हे येणार आहे अपूर्णांकामध्ये. आणि दशांश चिन्हामध्ये काय येणार आहे? खाली 4 शून्य आहेत म्हणजे काय येणार आहे? 0.2376. उत्तर असेल 0.2376. बघा, एक संख्या आहे ती 20% कमी केली तर ती 72 होते. तर ती संख्या कोणती?
शेकडा 20 कमी केल्यानंतर काय होते? 72 होते. तर ती संख्या कोणती? बघा, 100 मधून एखादी संख्या 100 आहे, त्याच्यामधून 20 कमी केले तर ती संख्या काय होणार आहे? 80 होणार आहे. एक संख्या 100 आहे, त्याच्यामधून 20 कमी केले तर काय होतात? 80 होतात. ती संख्या म्हणजेच काय आहे? 72. म्हणजे एखाद्या संख्येचे 80% ती संख्या असणार आहे 72. तर ती संख्या म्हणजे एक्स बरोबर किती हे काढायचं आपल्याला. काय येणार आहे? 72 गुणिले 100 भागिले 80. 8 9 72. म्हणजेच किती असणार आहे? एक्स बरोबर 90. तर ती संख्या काय असणार आहे? 90. एका संख्येचे 24% म्हणजे 6. तर ती संख्या कोणती? एका संख्येचे 24%. एक संख्या आहे एक्स, त्याचे 24% म्हणजे 24/100. हे किती असणार आहेत? 6. तर ती संख्या कोणती? एक्स बरोबर काय येणार आहे? 6 गुणिले 100 भागिले 24. 6 एके 6, 6 एके 24, 4 एके 4, 4 25. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे? एक्स बरोबर 25. एका शाळेची उपस्थिती 91% होती. 91% होती. उपस्थिती 91% म्हणजे होती, म्हणजे गैरहजर किंवा अनुपस्थिती किती असणार आहे? अनुपस्थिती असणार आहे 9%. आणि एका शाळेची उपस्थिती 91% होते आणि त्या दिवसाचे अनुपस्थित विद्यार्थी होते 63. शाळेची उपस्थिती होती 91% आणि अनुपस्थित विद्यार्थी होते 63. तर त्या शाळेची एकूण पटसंख्या काढायची. बघा, उपस्थित विद्यार्थी 91% असतील तर अनुपस्थित विद्यार्थी असणार आहेत 9%. म्हणजेच एका संख्येचे 9% काय असणार? दिलेले अनुपस्थित विद्यार्थी म्हणजेच किती? 63. तर पटसंख्या काढायची. एक्स बरोबर काय येणार आहे? 63 गुणिले 9 भागिले 100 भागिले 9. म्हणजेच काय येणार आहे? 9 एके 9, 63. म्हणजे एक्स बरोबर 700. तर त्या शाळेची पटसंख्या किती असणार आहे? 700.
पुढचं एक्झाम्पल आहे, एका संख्येच्या 60% मध्ये 60 मिळवले. एका संख्येचे 60% आहेत, त्यामध्ये 60 मिळवले, तर ती संख्या मिळते. तर ती संख्या कोणती? हे काय येणार आहे, 60 बरोबर x वजा 60x भागिले 100. x वजा 60x म्हणजेच काय असणार आहे, x वजा त्याचे 60x म्हणजेच काय असणार आहे, x चे 40% म्हणजे 40x भागिले 100. म्हणजे 60 गुणिले 100 भागिले 40. x बरोबर किती येणार आहे, 150. एका संख्येचा शेकडा 120 म्हणजे 75. तर शेकडा 35 बरोबर किती? एका संख्येचा शेकडा 120 म्हणजे काय, 1 गुणिले 120 छेद 100 बरोबर किती असणार आहे, 75. त्या संख्येचा काय करायचं, आपल्याला 35 पण काढायचं. हे काय येणार आहे, x बरोबर 75 गुणिले 100 भागिले 120. (750 छेद 12). समजा ती संख्याच आहे 750 छेद 12, कॅल्क्युलेशन न करता सोडू. तर त्या संख्येचा शेकडा 35 म्हणजेच काय, 750 भागिले 12 गुणिले 35 छेद 100. काय येईल, तर 35 भागिले 12 दोन्ही 24. 515 भागिले 24. हे काय येणार आहे, त्याचं उत्तर येईल. कॅल्क्युलेशन करा परत. बघा पुढचा भाग आहे नफा तोटा. नफा तोटा त्याच्यामध्ये कोणकोणत्या टर्म आहेत नफा तोटामध्ये, खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा तोटा, ठीक आहे, शेकडा नफा शेकडा तोटा. खरेदी किंमत म्हणजे कसं काढतो आपण, खरेदी किंमत दिलेली विक्री किंमत असेल तर विक्री किंमत मध्ये विक्री किंमत मधून नफा वजा करून काय काढत असतो, खरेदी किंमत, किंवा विक्री किंमत मधून तोटा ऍड करतो तेव्हा काय मिळते, खरेदी किंमत. विक्री किंमत कशी मिळणार आहे, खरेदी किंमत अधिक नफा म्हणजे विक्री किंमत असणार आहे, किंवा खरेदी किंमत वजा तोटा, हे काय असणार आहे, विक्री किंमत. नफा म्हणजे काय, तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे काय असणार आहे, नफा. आणि तोटा म्हणजे काय असणार आहे, खरेदी किंमत खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे असणार आहे तोटा, आणि खरेदी किंमत अधिक विक्री किंमत
सॉरी, विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत त्यावेळी असणार आहे नफा. विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो, विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा कमी असेल तर तोटा होतो. एखादी वस्तू 900 रुपयाला विकली, म्हणजे एखादी वस्तू 900 रुपयाला विकली तर 150 रुपये काय होतं, नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत आणि शेकडा नफा काढायचा. त्या वस्तूची खरेदी किंमत, विक्री किंमत, खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत किती आहे, 900. 900 वजा 150 म्हणजे किती, तर 750 रुपये काय असणार आहे खरेदी किंमत. त्याच्यावरून शेकडा नफा काढायचा. बघा, 750 रुपये खरेदी किंमत असताना नफा किती होतो, 150 रुपये. तर 100 रुपये खरेदी किंमत असेल तर किती नफा होणार आहे, आपल्याला काय करायचं, काढायचं. हे काय येणार आहे, 100 भागिले 750 गुणिले 150, तर 75. 100 भागिले 5 म्हणजे काय होणार आहे, 20% नफा होणार आहे याच्यावर. एक वस्तू 300 रुपयाला विकल्यानंतर विक्री किंमत आहे 300 रुपये, तर 30 रुपये काय होतो, तोटा होतो. एक वस्तू 300 रुपयाला विकल्याने 30 रुपये तोटा होतो, तर शेकडा तोटा काढायचा आपल्याला. बघा, त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे, विक्री किंमत अधिक तोटा, म्हणजेच किती, 300 अधिक 30, 330. 330 रुपये खरेदी असताना काय होते, 30 रुपये तोटा होतो. तर 100 रुपये खरेदी किंमत असताना किती रुपये तोटा होईल, काय येणार आहे, 100 भागिले 330 गुणिले 30, 11, म्हणजे 100 भागिले 11% किंवा 9.1/11 काय होणार आहे, तर तोटा होणार आहे. एका व्यक्तीने एक रेडिओ संच विकला, 680 रुपयांना विकला. एका व्यक्तीने एक रेडिओ संच 680 रुपयाला विकला, तेव्हा त्याला 15% तोटा झाला. तेव्हा त्या व्यक्तीला 15% तोटा झाला. त्या व्यक्तीला 10% नफा व्हावा अशी इच्छा होती, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असायला हवी होती. एक रेडिओ संच आहे, तो 680 रुपयाला विकला, तेव्हा काय होतं, 15% तोटा झाला. 10% नफा व्हावा अशी इच्छा होती, तर किती रुपये विक्री किंमत असायला हवी, हा प्रश्न आहे. 680 रुपयाला विकल्यानंतर 15% तोटा होतो. म्हणजे बघा, एखादी वस्तू 100 रुपयाला विकली तर 15% तोटा होतो. 15% तोटा म्हणजे 100 वजा 15 किती असणार आहे, 85. म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असताना किंवा 85 रुपये विक्री किंमत असताना त्याची खरेदी किंमत किती आहे, सॉरी, विक्री किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 100 रुपये. 85 रुपये विक्री किंमत असताना खरेदी किंमत आहे 100 रुपये. जर 680 रुपये विक्री किंमत असेल तर त्याची खरेदी किंमत किती, खरेदी किंमत किती असणार आहे, 680 भागिले 85 गुणिले 100, 17×5=85, 17×4=68, 45. म्हणजे हे 800 रुपये काय आहे, खरेदी किंमत आहे.
800 रुपये खरेदी किमतीवर त्याला काय पाहिजे होता? 10% नफा पाहिजे होता. म्हणजेच 10% नफा म्हणजे काय? 100 रुपये खरेदी असेल तर 110ला काय पाहिजे? विकलं गेलं पाहिजे. तर 800 रुपये खरेदी किंमत असेल तर त्याची विक्री किंमत काय असायला पाहिजे? म्हणजे त्यावेळी काय होईल? 10% नफा होईल. इथं काय येणार आहे? 800 भागिले 100 गुणुले 110 म्हणजेच 8 गुणुले 110 म्हणजेच 880 रुपयाला ती वस्तू विकली असती तर काय झालं असतं? 10% नफा झाला असता. त्यानंतर आपण बघतोय सरळ व्याज. सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे काय? तर एखादी ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ज्याच्यावरती समान प्रमाणात व्याज आकारतो त्याला काय म्हणत असतो? समान. एखाद्या ठराविक रकमेवर ठराविक कालावधीसाठी समान व्याज आकारतो त्याला काय म्हणायचं? ह्याच्यामध्ये कोण कोण टर्म आहेत? तर मुद्दल, रास, व्याज, दर आणि कालावधी किंवा काळ. मुद्दल म्हणजे काय? तर तुम्ही जी रक्कम किंवा जे पैसे व्याजाने ठेवता त्याला काय म्हणत असतो? मुद्दल. जे आपण काय घेतो? ही टर्म रास. रास म्हणजे काय? तर मुद्दल आणि त्याच्यावर मिळालेलं व्याज म्हणजे काय असते? तर रास. मुद्दल अधिक व्याज. व्याज कसं काढतो? असणे रास वजा मुद्दल हे त्याचं काय आहे? सूत्र. आणि दुसरं सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी किंवा काळ भागिले 100. ह्या सूत्राने काय करत असतो? आपण सरळ व्याज काढत असतो. या सूत्रानुसार आपल्याला सरळ व्याज काढता येईल, मुद्दल काढता येईल, दर काढता येईल आणि काळ सुद्धा काढता येईल. ह्याच्यातील एखादी टर्म तुम्हाला दिली नसेल तर काय करता येईल? ह्या सगळ्या टर्म काय करता येतील? काढता येतील. समजा तुम्हाला मुद्दल दिली आहे 1200. सरळ व्याज काढायचं आहे. 1200 रुपये मुद्दल आहे, 8% दर आहे आणि 3 वर्षांसाठी त्याचं काय काढायचं? सरळ व्याज काढायचं. तर काय येणार आहे? 288 रुपये. 1200 गुणुले 8 गुणुले 3 भागिले 100. याचं उत्तर येणार आहे 288 रुपये. याचे काही उदाहरण बघूया. एका व्यक्तीने 15,000 रुपये रक्कम जसे दर साल दर शेकडा 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती व्याज द्यावे लागेल? त्या व्यक्तीला एकूण किती व्याज द्यावे लागेल? एक तर प्रश्न असेल किती व्याज द्यावे लागेल किंवा किती रक्कम परत करावी लागेल. किती रक्कम परत करावी लागेल. जेव्हा रक्कम परत करत असतो, व्याजाने घेतलेली रक्कम परत करत असतो त्यावेळी एकूण मुद्दल अधिक व्याज देत असतो. ठीक आहे. बघा काय येणार आहे? सरळ व्याज काय येणार आहे? इथं सरळ व्याज मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी भागिले 100. हे काय येणार आहे?
150 गुणिले 12 गुणिले 5 हे येणार आहेत 9,000 रुपये. सरळ व्याज किती मिळालं? सरळ व्याज मिळालं 9,000 रुपये. ठीक आहे, हा एक प्रश्न झाला. सरळ व्याज किती? आणि दुसरा असेल की त्या व्यक्तीने पैसे उधार घेतले होते किंवा व्याजाने घेतले तर त्याला ती रक्कम परत करायची. परत करायचे म्हणजे काय ना, रास सरळ व्याज अधिक मुद्दल. सरळ व्याज किती आले आहे? 9,000 रुपये आणि मुद्दल किती होती? 15,000 रुपये. म्हणजेच काय असणार हे? 24,000 रुपये काय करावं लागेल त्या व्यक्तीला परत करावं लागतील. आणि फक्त व्याज विचारला असेल तर तुमचं उत्तर येणार आहे 9,000 रुपये. दुसरा प्रश्न आहे, दसा दसे 10 दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याजाने दर साल दर शेकडा 10 दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याजाने 7,250 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? आपल्याला इथं काय विचारले? वर्ष विचारले. दिलेलं काय काय आहे? मुद्दल दिलेले आहे, दर दिलेला आहे आणि रास दिलेला आहे. रास वरून आपण काय करू शकतो? सरळ व्याज काढू शकतो. सरळ व्याज म्हणजे काय? रास वजा मुद्दल. सरळ व्याज म्हणजे काय? रास वजा मुद्दल. रास किती दिलेली आहे? 7,250 वजा मुद्दल आहे 5,000. म्हणजेच 2,250 ही काय आले तुमचे? सरळ व्याज. सरळ व्याज मिळालं. त्या सूत्रामध्ये किमती ठेवून आपण काय करू शकतो? वर्ष काढू शकतो. सरळ व्याज म्हणजे मुद्दल दर कालावधी भागिले 100. सरळ व्याज किती आलंय? 2,250. मुद्दल आहे 5,000. दर दिलेला आहे 10% आणि विचारले काय? कालावधी भागिले 100. आपल्याला काय करायचंय? कालावधी काढायचे. काय येणार आहे मग? 2,250 गुणिले 100 भागिले 5,000 गुणिले 10. हे 3 शून्य 3 शून्यासाठी गेले. काय येणार आहे? 5 5 चोक 20, 5 5 25 म्हणजे 45 भागिले 10. म्हणजेच काय येणार आहे? 4.5 वर्ष. त्या मुदलेचे रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर 4.5 वर्ष लागतील. दोन दोन वेगवेगळ्या बँकमधून 400 रुपये मुद्दल 5 वर्ष मुदतीसाठी दोन वेगळ्या बँकेतून 400 रुपये मुद्दलावर
5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातला फरक आहे, व्याजातील फरक ₹15 आहे. तर त्या दोन बँकांमधला व्याजदर किती? दोन वेगवेगळ्या बँकातून मुद्दल घेतलेली आहे ₹400. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. आणि त्यांच्या सरळ व्याजामधला फरक आहे ₹15. तर आपल्याला काय करायचं? त्या दोन व्याजदरातील फरक काढायचे. मग आपलं मुद्दल आहे, काळ आहे, दर वेगवेगळा आहे आणि सरळ व्याजातला फरक दिलाय. सरळ व्याजला फरक दिलाय म्हणजे काय येणार आहे? दोन्ही बँकातला समजा एका बँकेमधला X दर आहे, दुसऱ्या बँकेमधला Y दर आहे. X% आणि Y%. त्या दोघांमधला फरक म्हणजे काय येणार आहे? बघा, पहिल्यामध्ये मुद्दल किती असणार? 4 गुणिले दिलेला काळ आणि X% आहे भागिले 100. आणि दुसऱ्यामध्ये त्या दोघातला फरक आहे. दुसऱ्यामध्ये काय आहे? 400 गुणिले 5 गुणिले Y% दर आहे भागिले 100. आणि ह्याच्यामधला फरक किती आहे? ₹15. तर काय येईल हे? 20x वजा 20y बरोबर 15. म्हणजेच 20 कॉमन काढलं, x वजा y बरोबर 15. x वजा y काय येणार आहे? x वजा y बरोबर 15 भागिले 20. म्हणजेच x वजा y बरोबर 3/4. x वजा y बरोबर 0.75. हे काय येणार आहे? टक्के. तर त्या दोघांच्या दरामधला फरक किती असणार आहे? 0.75%. एक्झाम्पल आहे, 2 वर्ष मुदतीत ₹8,000 मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज. 2 वर्षाची मुदत आहे आणि ₹800 वर मिळणारे सरळ व्याज. हे ₹500 वर 2 वर्षात ₹500 वरती जेवढं सरळ व्याज मिळते त्यापेक्षा 36ने जास्त आहे. 36ने काय आहे? जास्त आहे. तर आपल्याला काय काढायचं? त्याचा दर किती असेल? ₹800चे 2 वर्षात मिळणारे सरळ व्याज आणि ₹500चे 2 वर्षात मिळणारे सरळ व्याज, ह्या दोघातला फरक 36ने काय आहे? जास्त आहे. तर त्या दोघांमधला काय करायचं? दर काढायचा. मग 36ने जास्त आहे म्हणजे ₹800 मिळणारे सरळ व्याज काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजेच काय येणार आहे? 800 गुणिले 2 गुणिले असणारा दर भागिले 100 वजा 500 गुणिले 2 गुणिले 8 भागिले 100 बरोबर काय आहे? 36 आहे. म्हणजेच काय येणार आहे? 16R वजा 10R बरोबर 36. म्हणजेच काय? 16R वजा 10R बरोबर 36. म्हणजे याची वजा किती येणार आहे? 6R बरोबर काय आले? 36. R बरोबर किती येणार आहे? 36 भागिले 6 म्हणजेच 6%. त्यांचा रेट काय असणार आहे? 6%. द 12% दराने ₹4,000 मुद्दलाचे 8 वर्षात जेवढे व्याज मिळते तेवढ्याच रकमेवरती 4,000
रकमेवरती, मग 4,000 रुपये मुद्दलावरती 6 वर्षात जर व्याज मिळवायचे असेल तर व्याजाचा दर किती असावा लागेल? 4,000 मुद्दलावरती 12% दराने 8 वर्षात जेवढं सरळ व्याज मिळते तेवढंच सरळ व्याज जर 4,000 मुद्दलावरती 6 वर्षात मिळवायचं असेल तर त्याचा दर किती? म्हणजे इथे वर्ष वेगळे, दर वेगळा असणार आहे आणि मुद्दल काय आहे? सारखीच आहे. तर काय येणार आहे? दोन्हीचं सरळ व्याज सारखं आहे. बघा, 4,000 मुद्दलावरती 12% दराने 8 वर्षात मिळणारं सरळ व्याज आणि 4,000 मुद्दलावरती 6 वर्षात एका विशिष्ट किती दर असेल की त्या दोघांचं सरळ व्याज काय असणार आहे? सारखंच असणार आहे. बघा, ह्या दोन्ही टर्म दोन्हीकडे सारखे आहेत, ह्या काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहेत. म्हणजे 12 गुणुले 8 बरोबर काय असणार आहे? 6 गुणुले 8. हे काय येणार आहे? 6 एके 6 तुम्ही बघा, म्हणजे R बरोबर 16. रेट किती असायला पाहिजे? 16. 16% रेट असेल तर काय होईल? दोघांचा सरळ व्याज सारखा असेल. आणि आणखी त्याच्या पुढचा एक प्रश्न असेल की त्या जो दर आहे तो दर कितीने वाढवावा लागेल? हा दर किती टक्केने वाढवावा लागेल? म्हणजे हा 16 आलेला आहे आणि पहिला दर आहे 12, तर याच्यामध्ये फरक किती आहे? 4%चा. जर हा दर 4%ने वाढवला तर काय होणार आहे? 6 वर्षामध्ये त्याचं सरळ व्याज सारखं होणार. त्यानंतर बघा, एखादी ठराविक मुदत एखाद्या मुद्दलाची किंवा एखाद्या ठराविक रकमेची दाम दुप्पट होण्यासाठी तुम्हाला एक काळ दिला असेल किंवा दर दिला असेल. समजा 8 वर्ष काळ दिलाय, एखादी ठराविक रक्कम आहे त्याची दाम दुप्पट करायचं आहे. तर दर साल दाम दुप्पट म्हणजे काय? तर तुमची रक्कम जेवढी असेल तेवढंच काय असणार आहे? त्याचं व्याज सुद्धा असणार आहे. तरच त्याची काय होणार आहे? दाम दुप्पट होणार आहे. बघा, त्यावेळी काय दाम दुप्पट होणार असेल तर काय करायचं? 100 भागिले दिलेला काय करायचं? काल करायचं. म्हणजे त्याचा काय निघणार आहे? दर निघेल. किंवा जर तुम्हाला दर दिला असेल, तुम्हाला दर दिलाय समजा 12.5, तर काय करायचं? 100 भागिले 12.5 म्हणजे काय येणार आहे? 8 वर्ष. आणि ते येणार आहे 12.5 दर. तर दिलेला काय काळ असेल दर विचारतील आणि दर दिला तर काळ विचारतील. त्यावेळी काय करायचं? दाम दुप्पट असेल तर फक्त 100 भागिले 8 करायचं आणि तिप्पट असेल तर 200 भागिले दिलेला काळ असेल. दाम दुप्पट असेल तर 100 भागिले करायचं आणि तिप्पट दिला असेल तर फक्त 200 भागिले जे काही दिला असेल दर तो करायचा. म्हणजे काय निघेल तुमची? दाम दुप्पट किंवा तिप्पट. त्यानंतर आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये फरक काय आहे? समजा सरळ व्याज मध्ये सरळ व्याजमध्ये एखादी समजा 8,000 आहे, एखादी रक्कम आहे 8,000 आणि त्याच्यावर जर 10% व्याज मिळत असेल तर काय होणार आहे? 10% व्याज म्हणजे 800 रुपये. पहिल्या वर्षी सुद्धा त्याला 800 रुपये व्याज मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी सुद्धा काय मिळणार आहे? 800 रुपयेच व्याज मिळणार आहे. तिसऱ्या वर्षात सुद्धा काय होणार आहे? 8,000 वरती 800 रुपयेच व्याज मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी मिळणारं व्याज काय आहे? इथं सारखं असणार आहे. चक्रवाढ व्याजमध्ये काय होतं? दिलेली मुद्दल आहे 8,000 रुपये, तर 10% दराने त्याला पहिल्या वर्षी मिळणार आहेत 8,800, म्हणजे 800 रुपये व्याज मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय होणार आहे? तर तुमचं जे व्याज आहे ते काय होतं? मुद्दलमध्ये जमा होतं आणि एकूण मुद्दलवरती व्याज जमा होतं. म्हणजे इथं काय येणार आहे? 8,880 रुपये ह्याचं काय मिळणार आहे? व्याज मिळणार आहे. आणि एकूण मुद्दल तुमची किती होणार आहे? 9,680. तिसऱ्या वर्षी परत काय होणार आहे? 9,680 वरती व्याज मिळणार आहे. 9,668 असेल आणि त्यांची काय होते एकूण
मुद्दल तयार होते आणि त्या मुद्दलवरती परत व्याज मिळतं. अशा पद्धतीने काय होत असतं चक्रवाढ व्याजमध्ये, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजमध्ये फरक. ठीक आहे, बघा चक्रवाढ व्याजमध्ये फॉर्म्युला आहे ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 चा n घात. त्याच्यामध्ये ए म्हणजे काय तर रास असणार आहे, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे दर भागिले 100, n म्हणजे असणार तुमचा असणारा कालावधी किंवा काल. ठीक आहे, बघा आपण ह्याचं एक एक्झाम्पल बघूया. 8,000 मुद्दलाचे 10% दराने 3 वर्षातील काय करायचं चक्रवाढ व्याज, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं. मुद्दल आहे, दर आहे आणि काळ आहे. तर सूत्र काय, ए बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक आर भागिले 100 त्याचा तिसरा घात म्हणजे काल. हे काय येणार आहे 8,000 हे 1 अधिक 10 म्हणजेच काय येणार आहे अधिक 10/1/10 तिसरा म्हणजेच 8,000 गुणिले 11/10 तिसरा घात म्हणजेच हे काय आहे 8,000 गुणिले 11/10 गुणिले 11/10 गुणिले 11/10 ह्याचा काय 3 वेळा गुणाकार, घात काय आहे 3 आहे म्हणजेच 8 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे 10,648. ही काय झाली तुमची आलेली रास झाली. आपल्याला काय काढायचं व्याज. व्याज कसं काढतो आपण, रास वजा मुद्दल. रास आपली किती आहे 10,648 वजा मुद्दल आहे 8,000 म्हणजे किती येणार आहे 2,648 रुपये काय येणार आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज असणार आहे एक रक्कम आहे दशादशी दराने त्या रकमेचे काय होते सरळ व्याज 70 होते 2 वर्षात, तर त्याच रकमेचे तेवढ्याच वर्षात त्या दराने सरळ व्याज किती आहे 70. मुद्दल दिलेली आहे, मुद्दल काढायचं आपल्याला. हे काय येणार आहे 70 गुणिले 100 भागिले 10 गुणिले 2 बरोबर काय असणार आहे मुद्दल. मुद्दल असणार आहे 350 रुपये काय आले आपली मुद्दल. तर काय काढायचं चक्रवाढ व्याज काढायचं.
चक्रवाढ व्याज कसं काढतो? व्याज बरोबर मुद्दल आहे 350 गुणिले 1 अधिक दर आहे 10 ते 100 गुणिले 2 वर्षांसाठी. 350 गुणिले 11/10 वर्ग. 350 गुणिले 11/10 गुणिले 11/10. हे काय येणार आहे? 4235 भागिले 10 म्हणजेच 423.5. ही काय आली रास. आपल्याला काढायचं आहे व्याज. काय येणार आहे चक्रवाढ व्याज? 4223.5 वजा 350 म्हणजेच 73.5 रुपये हे काय येणार आहे चक्रवाढ व्याज.